श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. घरामध्ये बरकत येण्यासाठी, घरामध्ये खूप पैसा येण्यासाठी, घरातील पैसा टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी घरामध्ये स्थिर होण्यासाठी करा हा एक वेलचीचा महाउपाय. हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस. या दिवशी जर लक्ष्मी मातेची सेवा केलीत तर लक्ष्मी माता नक्की तुमच्यावर कृपादृष्टी करते. तर तुम्हाला काय करायचं आहे? शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला लक्ष्मीचा एक फोटो घ्यायचा आहे. त्याची पूजा अर्चा करा. लक्ष्मीला लाल फूल वाहा, नैवेद्य दाखवा, कापूर अगरबत्ती लावा आणि लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्याच्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये एक लवंग आणि एक इलायची घ्या, म्हणजेच एक वेलदोडा घ्या. त्याच्यानंतर मूठ बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्र कोणता आहे? ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. या मंत्राचा स्पष्ट उच्चार करत तुम्हाला 108 वेळा मंत्र बोलायचा आहे. हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातातील जो वेलची आणि जी लवंग आहे तुम्हाला एका पिवळ्या कपड्यामध्ये त्याची गाठ बांधून ठेवायची आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता, मग तिजोरीमध्ये असेल, कपाटामध्ये, या ठिकाणी ते गाठ बांधलेलं कापड तुम्हाला ठेवायचं आहे. 7 दिवसातच तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग वाढतील. तुमच्या घरातील संपत्ती म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहील. विनाकारण होणारा जो खर्च आहे तो खर्च आटोक्यात येईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्थावर होईल. पैसा येण्याचे अनेक मार्ग वाढतील. खूप पैसा येईल. पैशाची बचत होईल. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय अनुभव येणार आहे तो नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.